राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवरील सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली। 31 जानेवारीपर्यंत या बाबतची सुनावणी संपवण्यात येईल असं राहुल नार्वेकरांनी म्हटलंय। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी अनिल पाटील यांची फेरसाक्ष नोंदवण्यात आली। अनिल पाटील यांनी 1 जुलै 2023 रोजी केलेल्या वाराणसी दौऱ्याचे बोर्डिंग पास हे पुरावा म्हणून सादर केले। या सुनावणीतील महत्त्वाचे मुद्दे कोणते होते हे पाहूया। वकील 22 आणि 29 जून 2023 या तारखांना आपण कुठे होता? अनिल पाटील 29 ला मी मुंबईत होतो आणि 21 पासून मी मतदारसंघात होतो। वकील 30 जून या तारखेबाबत बैठकीची माहिती तुम्हाला कोणी दिली? पाटील अनेक लोकांशी चर्चा झाली, त्यावरून मी 30 तारखेच्या निष्कर्षावर पोहोचलो। कोणी मला ठराविक तारीख सांगितली नव्हती। वकील ठराव कोणी तयार केला? पाटील तो कोणी केला हे मला आठवत नाही। वकील हा ठराव 30 जून 2023 च्या बैठकीत बनवण्यात आला का? पाटील हो। वकील या बैठकीत आणखी कोणता निर्णय अथवा ठराव पारित करण्यात आल्याचं आठवतंय का? पाटील 2 ठराव करण्यात आले, ते ऑन रेकॉर्ड आहेत। वकील 30 तारखेच्या बैठकीला प्रफुल्ल पटेल उपस्थित होते का? पाटील होते। वकील 30 जूनला जी बैठक झाली त्यात राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षातील सदस्य सोडून इतर कोणी उपस्थित होते का? पाटील मला आठवत नाही पण होते। वकील किती लोक या बैठकीसाठी उपस्थित होते? पाटील संख्या सांगू शकत नाही, आमदार खासदार या बैठकीला उपस्थित होते। वकील आपल्याकडे अंदाजे आकडा आहे का? पाटील 100 ते 125 लोक होते पण अंदाजे सांगू शकत नाही। वकील या बैठकीबाबत आपल्याला माहिती कशी मिळाली? पाटील 21 तारखेला आमची षण्मुखानंद इथं सभा झाली। आमदार खासदार यांच्यात अजित पवारांना भेटायचं अशी चर्चा झाली। त्यानंतर 29 जून पर्यंत झालेल्या चर्चेत मग तारीख ठरली। सगळ्यांच्या चर्चेतून मला तारीख समजली। वकील 30 जून 2023 पूर्वीच प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड झाली होती का? पाटील हो। 30 जून 2023 पूर्वीच प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड झाली होती। वकील आपण 2019 मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवली तेव्हा वचननामा स्वीकारून लढवली का? पाटील होय। वकील शरद पवारांनी आपल्यासाठी प्रचार केला का? पाटील महाराष्ट्रात केला पण माझ्या मतदारसंघात नाही। वकील शरद पवार यांनी भाजपसोबत न जाण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या मनाविरुद्ध घेतला होता का? पाटील 2019 पूर्वी 2014 मध्ये सुद्धा भाजपला पाठिंबा दिला होता आणि 2019 मध्ये सुद्धा त्यांच्याच परवानगीने शपथविधी झाला आणि त्यांच्याच परवानगीने बाहेर सुद्धा पडलो। वकील तेव्हा त्यांच्या निर्णयाविरुद्ध कोणी भूमिका घेतली नाही का? पाटील नाही, त्यांच्या विरुद्ध तेव्हा कोणी बोलत नसतं। अनिल पाटलांची उलट तपासणी पवारांच्या मुद्द्यावर येऊन थांबली। उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे। दरम्यान सुप्रीम कोर्टानेही मुदतवाढ देऊन 15 फेब्रुवारीपर्यंत या प्रकरणाचा निकाल देण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत। भूषण शिंदे, ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।